सुपा पोलिसांच्या ताब्यातील तरुणाच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे। या प्रकरणात प्रभारी अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई। सुपा पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाचा मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सीआयडीकडे सोपवण्यात आला होता। या दरम्यान या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। सुपा पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। पोलीस विभागामार्फत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र अंतर्गत चौकशी केली जाणार आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या संदर्भातील माहिती दिली। दरम्यान तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आज किंवा उद्या प्राप्त होईल असे अधीक्षक घारगे यांनी सांगितले। 2 दिवसांपूर्वी बुधवारी चोरीच्या संशयावरून वाळवणे शिवारातील पवारवाडी येथील ग्रामस्थांनी टोल नाक्यावर पकडलेल्या तरुणाला बेदम चोप दिला होता आणि मध्यरात्री त्याला सुपा पोलिसांच्या हवाली केलं। सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सुप्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। कोणत्याही आरोपीला संशयिताला ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते। या तरुणाला बेदम मारहाण झाली असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही। या संदर्भात सुपा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले, तर अकस्मात त्या तरुणाचा मृत्यू झाला। अंमलदार बाळासाहेब मासळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याला दवाखान्यात जायचे आहे का असे विचारले, मात्र त्याने दवाखान्यात जायचे नाही, मला बाहेर सोडू नका, लोक मला मारतील असे सांगितल्याचा दावा केलाय। अधिक चौकशीत त्याने नाव रितेश कुमार प्रसाद असं सांगितलं। तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुपा पोलिसांनी हितेश कुमार प्रसाद याच्या विरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला। या संदर्भात शरद आबा पवार या वाहतूक व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे की पवार यांची सिमेंट पाईप कंपनी आहे। या कंपनीमध्ये हितेश कुमार प्रसाद यांनी चोरीचा प्रयत्न केला, त्याला पकडून सुपा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची फिर्याद आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।